तुमची जर रुचक रास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून दिलात तर चालू 2026च्या या अत्यंत जड महिन्यात तुमच्या हातून निसर्गाने दिलेला तो मोठा इशारा सुटू शकतो, करावा लागेल. मंडळी, वटपौर्णिमा म्हटलं की अनेकाच्या मनात एक मोठा भ्रम किंवा भीती असते की या दिवसात घरात विनाकारण चिडचिड वाढते, माणसे एकमेकांवर डापरतात आणि विनाकारण भांडणे होतात. पण मंडळी, हा केवळ तुमचा गैरसमज आहे, कारण पौर्णिमा ही कधीच वाईट नसते. पौर्णिमा म्हणजे तर आपल्या कुलदेवताचा, प्रत्यक्ष सर्व देवतांचा किंवा देवीचा आशीर्वाद मिळण्याचा सर्वात पवित्र दिवस असतो. आजच्या विशेष भागात आपण पाहणार आहोत की या वटपौर्णिमेला रुचक राशीसाठी कोणता शुभ अंक, कोणता शुभ रंग आणि कोणता शुभ मुलांक तुमच्या भाग्याला गती देणार आहे. त्याचबरोबर आजच्या पवित्र दिवशी स्त्रियांनी नेमकं कोणत्या चुका करू नयेत जेणेकरून घरातली कटकटी कायमची मिटेल, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो मंडळी, भाग्याचा तो विशेष रंग आणि अंकाचा रहस्यमय उलगडा शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मंडळींनो, ताईंनो, दादांनो, वटपौर्णिमेच्या पावन पर्वावर वृश्चिक राशीसाठी शुभ रंग असणार आहे गडद लाल आणि भगवा रंग. हो मंडळी, परत एकदा सांगते, गडद लाल आणि भगवा रंग जो तुमची ऊर्जा वाढवेल. तुमचा शुभ अंक असणार आहे 9 आणि तुमचा मुलांक असणार आहे 9. आणि हो मंडळी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी या रंगाचा आणि अंकाचा वापर त्यांच्या महत्त्वाच्या कामात केला तर कर्माची गती तुमच्या बाजूने झुकायला मोठी मदत होईल. हे पाहिल्यानंतर आता लगेच जाणून घेऊया की आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी नेमकं काय करू नये. परंपरेनुसार पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या स्त्रियांनी चुकूनही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल ना तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृश्चिक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या स्त्रियांनी चुकू नये, कोणावर रागू नये किंवा चिडचिड करू नये. पूजेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या पावन रात्री पती पत्नीमध्ये विनाकारण वाद घालणे, ओरडणे किंवा जुन्या गोष्टी उकरून घरात कटकट करणे पूर्णपणे टाळावे. मंडळी, महिलांनी सुतकाचे किंवा विटाळ्याचे नियम पाळावेत. अशा वेळी महिलांनी पूजेला बसू नये आणि घरात चुकूनही मांसाहार करू नये, कारण पौर्णिमेची ऊर्जा घरात सुख आणण्यासाठी असते. जिथे नकारात्मकता निर्माण केल्यास कुलदेवता नाराज होते. ही महत्त्वाचे नियम समजून घेतल्यानंतर आता आपण वळूया तुमच्या रोजच्या जगण्यातील त्या पहिल्या मोठ्या संकेताकडे जो सध्या तुमच्या घरात रोज घडत आहे. मंडळी, अबोला राहून आता आपण तुमच्या रोजच्या व्यवहारिक तुमच्या जीवनाकडे आणि पहिल्या मोठ्या संकेताकडे वळूया. सध्या तुमच्या बाबत असं घडतंय का की तुम्ही लोक खूप मनापासून काम करतात, पण ऐनवेळी त्या कामाचा मोबदला किंवा श्रेय तुमच्या ऐवजी दुसरीच व्यक्ती घेऊन जाते. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्ही प्रामाणिकपणे खपता, पण तुमच्या कष्टाची किंमत कोणालाच वाटत नाही. उलट तुम्ही केलेल्या छोट्याशा चुकीचा उदो केला जातो आणि तुम्हाला मानसिक त्रास दिला जातो. तुमचे जुने व्यवहार, अडकलेले पैसे किंवा उधारी वसूल करताना समोरचा माणूस तुम्हाला आज देतो उद्या देतो म्हणून हेलपाटे मारायला लावतो. नोकरीत तुम्ही नवीन बदल करावेत तर भीती वाटते आणि जुन्या जागेवर तुमचे मन रमत नाही. अशी विचित्र कोंडी सध्या तुमच्या आयुष्यातून घडून जात आहे. मंडळी, आयुष्यात पैशाची आवक तर होते, पण तो पैसा हातात टिकवण्यापूर्वीच कुठे निघून जातो हे तुम्हाला समजत नाही. पैशाच्या या विंचनेमुळे रात्रीची झोप उडत असतानाच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात दुसरा एक मोठा कौटुंबिक त्रास सुरू झालाय, ज्यांनी तुम्हाला फार थकून सोडलाय. पण तुमच्या घरातल्या माणसाची बदललेली वागणूक तुमच्या मनाला कशी जखम करते. मंडळी, हा दुसरा सर्वात मोठा वैयक्तिक आणि मानसिक त्रास म्हणजे घरातल्या रोजच्या छोट्या छोट्या कटकटी. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, कुटुंब आणि नात्याचा विचार करता सध्या तुमच्या घरात जणू काही शांतता उरलेली नाही.
नवऱ्याची किंवा बायकोची किरकोळ वाद कारणामुळे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होणे, एकमेकांचे विचार न पटणे आणि घरात सतत एक गुप्त तणाव राहणे हे तुमच्या घरात रोज घडत आहे. बऱ्याचदा मंडळी तुम्हाला असं वाटतं की मी घरातल्या सगळ्यांसाठी एवढं करतोय किंवा एवढी करते, तरीही माझी कोणालाच कदर नाही. तुमच्या लेकरा बाळाविषयी बोलायचं झालं तर मुलांच्या अभ्यासाची चिंता, त्यांची बदलती संगत किंवा त्यांच्या आरोग्याचे वाढते खर्च यामुळे तुमची मानसिकता चिंता दुप्पट झाली आहे. नातेवाईकांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये तुमच्या पाठीमागे काहीतरी कुरबुरी सुरू आहे याची जाणीव तुम्हाला रोज होते की रोजची घरगुती भांडणे आणि मानसिक छळ सोसताना तुमच्या हातून एक अशी मोठी चूक घडत आहे जी तुमच्या सुरलेली शांती हिरवून घेऊ शकते. पण ती कोणती चूक आहे जी तुम्ही रोज करत आहात? या जड चाललेल्या महिन्यात मंडळी, या जड चाललेल्या महिन्यात तुमच्याकडून जी सर्वात मोठी चूक होत आहे ती म्हणजे सहनशक्ती संपल्यामुळे. तुम्ही रागाच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय, घरात सतत कटकट झाली की तुम्ही हाताशी घेऊन कोणाशी बोलणे बंद करता किंवा मग प्रचंड चिडचिड करता, जे तुमच्यासाठी घातक आहे. या मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी किंवा घर खर्च भागवण्यासाठी ऐनवेळी तुम्ही कोणाकडून अवक्या 6व्या व्याजाने मंडळींनो 6व्या व्याजाने पैसे उचलू नयेत, नाहीतर तुम्ही कर्जाच्या अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून बाहेर पडणं खूप कठीण जाईल. दुसरी चूक म्हणजे मंडळी, तुम्ही स्वतःच्या घरातल्या गोष्टी, घरातले भांडणे किंवा आर्थिक व्यवहार बाहेरच्या लोकांजवळ बोलून दाखवू नयेत. कारण लोकांचे गोड बोलणे फक्त वरवरचे असते, पाठीमागे ते तुमच्या परिस्थितीची मस्करीच करतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या रागावर आणि बोलण्यावर ताबा ठेवता तेव्हाच परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होते. या सर्व कटकटीचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर आणि आरोग्याकडे कसा होतो ते आता पाहुण्या. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, वृश्चिक राशीच्या मंडळींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आरोग्याचा विचार केला तर मंडळी, सध्या तुमच्या शरीराची अवस्था खूप जड झाली आहे. सततचा मानसिक ताण, डोक्यात चाललेले विचार आणि भविष्याची चिंता यामुळे तुमची रात्रीची झोप पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणे, डोके दुखणे, डोळ्यांची जळजळ किंवा अपचनाचा त्रास होणे हे तुमच्या बाबत वारंवार घडत आहे. दगदगीमुळे आणि वेळेवर न जेवल्यामुळे शरीराची ऊर्जा पूर्णपणे संपल्यासारखी वाटते. अशा वेळी तब्येतीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. शरीर जर साथ देणार नाही तर मंडळी, तर तुम्ही नोकरी, व्यवसायाचे आणि घराचे प्रश्न कसे सोडवणार? म्हणूनच तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दिवसातून थोडा वेळ शांत बसावं. आणि हो मंडळी, पाणी भरपूर प्यावं आणि सध्या जेवणाला प्राधान्य द्यावे. कारण जेव्हा तुमचे शरीर आणि मन स्थिर असेल तेव्हा तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या कुलदेवतेचा आणि महादेवाचा तो खरा संदेश समजू शकाल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी तुमच्यावर आपल्या कुलदेवतेची आणि भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल किंवा मिळण्याची एक संधी समोर आहे. कुलदेवतेचा आशीर्वाद आणि महादेवाचा संदेश तुमच्या अंतर्मनाला सांगतोय की तुमच्या आयुष्यातील ही जी कठीण परीक्षा सुरू आहे ती कायमची राहणार नाही. तुमच्यावर जे अन्याय झाले आहेत किंवा ज्यांनी तुम्हाला पैशाच्या व्यवहारात फसवले आहे त्यांना त्यांच्या कर्माची फळे नक्कीच मिळतील. तुम्ही मात्र मनातला राग आणि सूड सोडून द्या. परिस्थितीची भांडण्यापेक्षा तुम्ही शांत राहून मागे काढणं जास्त गरजेचं आहे. हा संदेश तुमच्या मनावरचा मोठा भार हलका करेल. आता आपण पाहूया वटपौर्णिमेच्या या विशेष दिवशी घरातील महिलांनी स्वतःचं सौभाग्य टिकवण्यासाठी आणि घरातलं सौख्य वाढवण्यासाठी नेमकं काय करावं. मंडळींनो, अतिशय सोपा आणि घरगुती उपाय मी सांगणार आहे. वटपौर्णिमेला महिलांनो काय करावं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. उपाय तर मी सांगेल पण तो शेवटी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. या दिवशी घरातल्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून प्रसन्न मनाने घरातल्या देवराची पूजा करावी आणि आपल्या देवतेचं स्मरण करावे. महिलांनो, वटवृक्षाची पूजा करायला जाताना मनात कोणताही राग, चिडचिड किंवा घरातले भांडण्याचे विचार ठेवू नयेत. स्त्रियांनी झाडाला सूत गुंडाळताना सूत धागा वापरावा आणि मनापासून अखंड सौभाग्याची आणि घरातल्या शांततेची प्रार्थना करावी. पूजा करून आल्यावर महिलांनी घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. जर मंडळी तुम्ही या सध्या आणि पवित्र नियमाचे पालन केले तर घरातील विनाकारण होणारे भांडणे कायमची थांबतील. आता या दिवशी घरातली वाईट ऊर्जा आणि कटकटी दूर करण्यासाठी
साधा पण अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे. या दिवशी ताईंनो, या दिवशी घरातली वाईट ऊर्जा आणि कटकटी दूर काढण्यासाठी तो जो उपाय सांगत आहे ना, तो आवर्जून लक्षपूर्वक ऐका. संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तेलाचे दिवे लावा आणि उंबरठ्याची पूजा करा, जेणेकरून घरात कुलदेवताचा प्रवेश होईल. मंडळी, तुम्ही शांत चित्तेने बसून कमीत कमी 11 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास या दिवशी तुम्ही लोकांनी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मुक्या प्राण्याला अन्न द्यावे, कारण भुकेलेला दिलेलं अन्न तुमच्या कर्मातील अनेक दोष दूर करते. हे उपाय अतिशय साधे आहेत, ज्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे घरगुती उपाय केल्यानंतर तुमच्या नशिबात आणि घरात जो गोडवा निर्माण होणार आहे, त्याचा अंतिम आणि दमदार निष्कर्ष आता आपण समोर येत आहे. एकूणच संपूर्ण दैनंदिन घडामोडीचा विचार केला तर वृश्चिक राशीच्या मंडळींनो, 2026 हा जड चाललेला महिना आणि वटपौर्णिमेचा हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. पैशाची चणचण, नोकरीतले राजकारण आणि घरातल्या कटकटी या तात्पुरत्या गोष्टी आहेत. पौर्णिमेच्या निमित्ताने कुलदेवतेची आराधना केल्यास आणि वटपौर्णिमेचे नियम योग्य प्रकारे पाळल्यास घरातील चिडचिड नक्कीच दूर होईल. मंडळी, तुम्ही स्वतःच्या आळसावर, रागावर ताबा ठेवा आणि कष्टावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमची कठीण वेळ आता संपत आली असून कुलदेवताच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी नक्कीच नांदेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या आयुष्याशी जुळला आहे की नाही, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.